तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार हे जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. थोडक्यात सांगायचं झालं तर अर्णव आता ठामपणे ईश्वरीच्या बाजूने उभा राहणार आणि नवरा म्हणून तिची साथ देणार आणि लावण्याची हकलपट्टी करणार. आता हे सगळं कसं घडणार जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहिलं होतं की अर्णव आणि ईश्वरीने छान एकमेकाबरोबर डान्स वगैरे केला होता आणि त्यानंतर ईश्वरीला आता थोडाच वेळ राहिलेला आहे मिस इंदौर, सगळं छान होईल, तू काळजी करू नको, एवढं सांगून अर्णव हा तिकडनं निघून गेला होता. तर आता लावण्या आणि वल्लरी ह्या दोघींनी ईश्वरी आणि अर्णवला एकत्र बघितल्यावर त्या दोघींचीही चांगली जळफळाट झालेली असते. पण मग आता वल्लरी ही लावण्याला समजावून सांगते की हे बघ लावण्या, आपल्याला आता ह्यावेळी जळत बसायचं नाही आहे, तर त्या ईश्वरीवरती अगदी बारीक लक्ष ठेवून राहायचं आहे. तिला जरासा जरी डोळा लागला ना तरी आपण त्या माझ्या ओल्ड लेडीला ते दाखवायचं आणि तिच्या हातातून बरोबर ईश्वरीचा पान उतारा करून घ्यायचा. आपल्याला ही संधी सोडून चालणार नाही आणि मला खात्री आहे मी ईश्वरीच्या दुधात जे औषध मिसळलं होतं त्यानंतर ईश्वरीला अगदी अर्धा तासभर का होईना पण डुलका नक्की लागणार म्हणजे लागणार. तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर, तू चल माझ्याबरोबर, असं वल्लरी लावण्याला सांगते. त्यानंतर वल्लरी आणि लावण्या ईश्वरीवरती बारीक लक्ष ठेवून राहतात. आता बरोबर वल्लरीला आणि लावण्याला जे हवं होतं तेच घडतं आणि इशूचा डोळा लागतो. मग काय, वल्लरीच्या हातात आयतं कोलीतच मिळालेलं असतं. वल्लरी जाते आणि आजीला थेट उठवते. आई, ओ आई उठा, चला माझ्याबरोबर, बघा तुम्ही केवढी मोठी चूक केली आहे. आता आजी विचारते काय केलं आहे मी, त्यावर वल्लरी म्हणते स्वतःच्या डोळ्यांनीच बघा तुम्ही, आणि ती आजीला बाहेर घेऊन येते आणि झोपलेल्या ईश्वरीला दाखवते. आता वल्लरीने मुद्दामून लावण्याला त्या ठिकाणी उभं केलेलं असतं. ईश्वरी झोपली आहे आणि लावण्या देवीजवळ हात जोडून उभी आहे. हे दृश्य आजीने बघितल्यावर आजी म्हणते हे सगळं काय आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे वल्लरी म्हणत असते तेच तर आई, आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनीच बघा. अहो बघा, तुम्ही जिच्यावरती जबाबदारी दिली होती बायकांना हळदी कुंकू लावण्याची, ती तर मस्तपैकी आरामात महाराणींसारखी झोपली आणि बिचारी लावण्या जिचा काही संबंधसुद्धा नाही हो, ती बघा रात्रभर जागी आहे. येणाऱ्या प्रत्येक बाईला स्वतःच्या हाताने ती हळदी कुंकू लावते, त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेते. त्याबरोबर आता मग मात्र आजीचा खूपच जास्त संताप होतो. आजी आता उठवा तिला असं सांगते. त्याबरोबर लावण्या ईश्वरीला उठवते. तर आता ईश्वरी उठून उभी राहते. आजी ईश्वरीला खूपच जास्त बडबडायला सुरुवात करते. ती ईश्वरीला म्हणत असते काय ग ए, कशाला मोठं तोंड वर करून जबाबदारी मागून घेतली जर जबाबदारी व्यवस्थित पारच करता येत नाही तर. अगं मूर्ख मुली, हे सगळं म्हणजे तुला काय फक्त खेळ वाटतो का? हा सगळा फक्त टाईमपास नाही आहे. ह्या सर्व गोष्टींजवळ आम्हा सर्वांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. आमच्या सगळ्यांसाठी हे सर्व महत्त्वाचं आहे. ही प्रथा सात्विकाने म्हणजेच अर्णवच्या आईने सुरू केली होती. तिने किती श्रद्धेने मनोभावनेने हे सगळं केलं होतं आणि तू मात्र त्या सर्वाची मस्करी केलीस, थट्टा उडवलीस. लाज वाटत नाही का गं तुला? मला मोठ्या तोऱ्यात सांगितलं होतंस ना की सून म्हणून घरची सगळी कर्तव्य पार पाडशील, सगळा कुळाचार सांभाळशील. हा असा कुळाचार सांभाळणार आहेस का तू भविष्यात? हे अशा रीतीभाती पूर्ण करणार आहेस का तू? त्याबरोबर इशू म्हणायला लागते आजी हे बघा, मला माफ करा, माझं चुकलं, पण मी खरंच सांगते, मी आत्ता जस्ट डोळे मिटले होते आणि मी रात्रभर जागी होते. त्यावर आजी म्हणत असते गप, पुरे झालं, आता इथे मला वल्लरी आणि लावण्याने दाखवलं म्हणून मला कळलं तरी. अगं बघ त्या लावण्याच्या तोंडाकडे बघ, ती मुलगी रात्रभर जागी आहे, अशी देवीची सेवा करते, याला मिळतो खरा आशीर्वाद, तुझ्यासारख्या खोटारडेपणा करणाऱ्यांना नाही, कळलं ना? इतक्यात त्या ठिकाणी अंजली येते. आता अंजली आजीला एवढं भडकलेलं पाहते आणि विचारते काय गं आजी, काय झालं, तू एवढी का चिडली आहेस?
त्यावर आजी म्हणते, बरं झालं तू आलीस, ये. खूप पाठराखण करत होतीस ना तू ह्या ईश्वरीची माझ्यासमोर. आजी तिला संधी तर देऊन बघ, संधी तर देऊन बघ. दिली हिला संधी. काय केलं हिने त्या संधीचं विचार हिलाच. आता आजी लगेचच अंजलीला म्हणते, विचार ना काय केलं ते. आता अंजली ही काही बोलत नसते, तर आजी म्हणते, मीच सांगते. ह्या मुलीने तुझ्या आईने सुरू केलेल्या प्रथेचा, परंपरेचा फक्त खेळ मांडलाय. त्याबरोबर आता अंजली म्हणते, काय बोलतेस तू हे. त्यावर आजी सांगते, हो मी जे बोलते ना तेच बरोबर आहे. झोपली होती ही रात्रीची. त्याबरोबर आता हा सर्व आरडाओरडा ऐकून, बाजार ऐकून अर्णव हा त्या ठिकाणी आलेला असतो. आता अर्णवचं लक्ष जातं की ईश्वरीचा चेहरा पडलाय, तर वल्लरी आणि लावण्या ह्या दोघीजणी खुश आहेत आणि आजी प्रचंड चिडली आहे. मग आता अर्णव हा लगेचच अंजलीला आणि आजीला विचारायला लागतो की काय झालं, तुम्ही काय बोलता इथे एवढ्या सगळ्या मिळून, आणि सकाळ सकाळ हा कसला एवढा गोंधळ आहे. त्याबरोबर आता आजी ही लगेचच तिलाच काहीही बोल आता की गप्पच राहणार आहेस असं म्हणायला लागते. मग ईश्वरी तर काही बोलत नसते, पण मग अंजली अर्णवला सांगते, अरे चिंटू, आजीचं असं म्हणणं आहे की ईश्वरी रात्री झोपी गेली होती. ईश्वरीने व्रत पूर्ण केलेलं नाही. येणाऱ्या बायकांना हळदी कुंकू तिने दिलेलंच नाही आहे. पण मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हा तर ईश्वरी जागीच होती. मग आता अर्णव हा सुद्धा ईश्वरीची बाजू घेतो आणि आजीला फोटो व्हिडिओ दाखवत म्हणतो, हे बघ आजी, मिस इंदौरने बायकांना हळदी कुंकू लावलं आहे. हे तेव्हाचे व्हिडिओ आहेत आणि मी स्वतः तिच्याबरोबर रात्रभर जागा होतो. हा बघ, हा आम्ही रात्री काढलेला फोटो आहे, जेव्हा पौर्णिमा संपली त्याच्यानंतर मिस इंदौर झोपली आहे. त्याबरोबर दुसरीकडे आता राकेश हा जागा झालेला असतो आणि आता तो विचार करायला लागतो की मला रात्री एवढी गाढ झोप आली तरी कशी. मला काल रात्री माझ्या इंदोरी जिलबीबरोबर वेळ घालवायचा होता, पण घडलं मात्र काहीतरी वेगळंच. असं कसं झालं. नक्कीच त्या चिंटुकल्याने हे सगळं केलेलं असणार. त्याला काल रात्री झोपायला जाण्याची एवढी घाई तेव्हाच लागली असेल. माझ्या दुधामध्ये त्याने काहीतरी मिसळलं आणि मी जसा जाऊन झोपलो तसा स्वतःही निवांत झोपला. चिंटुकल्या, मी तुला सोडणार नाही. आज माझी जरी संधी हुकली असली ना तरीही मी माझ्या इंदौरी जिलबीबरोबर वेळ नक्की घालवणार म्हणजे घालवणारच. मी आता त्या अर्णवला सोडणार नाही आहे. त्याला कळलंच पाहिजे हा राकेश काय आहे ते. त्याने माझ्या मिस इंदौरला, माझ्या इंदौरी जिलबीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे ना, आता बघ दाखवतो त्याला माझा इंगा. असा विचार करत राकेश आता रागारागात खोलीतनं उठतो आणि आता तो अर्णवला शोधायला लागतो. हॉलमधली गर्दी बघून तो जरा मागेच थांबतो आणि नंतर जेव्हा अर्णव बाजूला येतो तेव्हा अर्णवकडे येतो आणि मागून टाळ्या वाजवत पुढे येतो आणि म्हणत असतो, वा वा वा, बिझनेसमन अर्णव राजे शिर्के, काय खेळी खेळलीत तुम्ही, मानलं तुम्हाला, वा उत्तम. त्याबरोबर अर्णव आता राकेशला म्हणायला लागतो, हे बघ, जे काही असेल ना ते स्पष्ट बोल. उगाचच्या उगाच स्वतःचाही वेळ वाया घालवू नकोस आणि माझाही नाही. म्हणजे तुझ्या वेळेची काही किंमत नसेलच, पण काय आहे ना, माझ्या वेळेची खूप किंमत आहे. मला वेगळी वेगळी बरीच कामं असतात. बोल लवकर. त्याबरोबर राकेश म्हणायला लागतो, अरे किती तो आव आणायचा साधे भोळेपणाचा, लाज नाही का वाटली तुला. रात्री मुद्दाम तूच माझ्या दुधात असं काहीतरी मिसळलं होतंस ना, ज्यामुळे मला झोप आली. तुला माहीत होतं जर आज रात्री मी जागा राहिलो तर मी माझ्या इंदौरी जिलबीला कायमची जिंकणार, तिला कायमची माझी करून घेणार. म्हणून खरं तर तू हे सगळं काही केलंस. आम्ही दोघं रात्री एक झालो असतो हे तुला माहिती आहे. आता हे सगळं ऐकून अर्णवची तळपायाची आग मस्तकात जाते. अर्णव राकेशची कॉलर पकडतो आणि राकेशला म्हणायला लागतो, नीट बोलायचं, तोंड सांभाळून. माझ्या लग्नाच्या बायकोबद्दल बोलतोयस, मिसेस अर्णवराजे शिर्केबद्दल बोलतोयस, हे विसरायचं नाही. आत्तापर्यंत माझ्या ताईचा नवरा आहेस म्हणून वाचला होतास, पण आता जर माझ्या बायकोबद्दल बोलणार एक शब्द जरी बोललास ना तरी याद राख, डोळ्यातले गीर हातात काढून देईन. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी अंजली येते आणि अंजली आता विचारायला लागते, काय रे दोघंजणं एवढं कसल्या विषयावर बोलताय, ते सुद्धा एवढं जवळजवळ उभं राहून. चिंटू, अहो काही झालंय का, काही घडलंय का, काय झालंय, बोला ना, तुम्ही दोघं असे गप्प का आहात.
त्याबरोबर लगेचच आता राकेश म्हणायला लागतो, अगं अंजली, हो हो, तू किती टेन्शन घेतेस? हे बघ, काहीही झालेलं वगैरे नाही आहे. ते ॲक्च्युली मी आणि अर्णव आम्ही दोघंजणं जरा बोलत होतो. आता मेव्हणे साहेबांचं लग्न झालं आहे, तर म्हटलं जरा मेव्हणे साहेबांना काहीतरी कानमंत्र द्यावे लग्नाबद्दलचे, संसाराबद्दलचे टिप्स देत होतो गं अर्णवला आपल्या लग्नाबद्दलच्या. त्याबरोबर अंजली म्हणत असते, हो बाबा हो चिंटू, तू तुझ्या जिजूंकडनं टिप्स घेऊ शकतोस बायकोला खुश कसं ठेवायचं यासाठी, कारण खरोखर तुझे जिजू माझ्यावर खूप प्रेमही करतात आणि मला खुशही ठेवतात. त्यामुळे तू त्यांच्याकडनं घ्या टिप्स, ते तुझे गुरु होऊ शकतात काय हो. त्याबरोबर आता अर्णव हा लगेचच म्हणायला लागतो, हो नक्की ताई, बाय द वे मी आलोच, मला थोडं काम आहे, आणि तो तिकडनं आता जातो. त्याबरोबर आता बाजूला आल्याच्यानंतर अर्णवच्या डोक्यांमध्ये विचाराचं चक्र सुरू झालेलं असतं. अर्णवला वाटत असतं की याचा अर्थ राकेशलासुद्धा काल खूप झोप येत होती आणि मिस इंदौरलासुद्धा. मग ह्या सगळ्यामागे नक्की हात कोणाचा असेल? लावण्या की मामी? लावण्याचाच हात असणार नक्की, कारण काल जेव्हा मिस इंदौर झोपली तेव्हा लावण्यानेच आजीला आणून तो सर्व प्रकार दाखवला. काल रात्री बायकांना हळदी कुंकूसुद्धा तीच लावते असं दाखवण्यासाठी सुद्धा तिने स्वतःचा एक व्हिडिओ तयार केला आणि तो सुद्धा आजीला दाखवला. म्हणजे नक्की लावण्यानेच हे सगळं केलेलं असणार जेणेकरून आजी मिस इंदौरवरती चिडावी. लावण्या खरोखर किती मूर्ख आणि नालायक मुलगी आहे. मी सोडणार नाही आहे लावण्याला, पण नक्की या राजेशच्या दुधामध्ये कोणी काय मिसळलं? त्याला एवढी झोप यायला लागली कशी काय अचानक? नक्की तो झोपला, जर दूध तो प्यायला होता ज्याच्यामध्ये गुंगीचं औषध होतं ते, तर मग मिस इंदौरला कशी झोप लागली? गडबड सगळी झाली आहे, काही कळत नाही आहे. अर्णवच्या डोक्यात आता खूपच जास्त विचारांचं चक्र फिरायला लागतं. अर्णव विचार करत असतो की नेमकं काय घडलं आहे. लावण्याचा या सगळ्याशी काही संबंध असेल का? लावण्याने हे सगळं काही केलेलं असेल का? आता अर्णवला ना लावण्यावरती खूप दाट शंका आलेली असते. मग आता अर्णव ठरवतो की चला आता ना ह्या सगळ्याच्या मागे नेमकं कोण आहे हे शोधून काढायचंच. आयडिया, मी सरळ लावण्याकडे जातो आणि लावण्याला जाब विचारतो. जर लावण्याने काही केलं असेल तर ते मला तिच्या एक्सप्रेशन्सवरून, बॉडी लँग्वेजवरून आपोआपच समजून जाईल, आणि जर लावण्याने काही केलेलं नसेल तर तेही मला समजून जाईल. चला आता ठरल्याप्रमाणे अर्णव हा लावण्याजवळ बोलायला जातच असतो. इतक्यात त्याचं लक्ष वरती त्याच्या खोलीकडे जातं. खोलीचं दार बंद असतं. ईश्वरी खोलीत असते. अर्णव विचार करतो, मिस इंदौरने खोलीचं दार बंद का ठेवलं आहे? मग अर्णव वरती येतो. खोलीचं दार अलगद उघडून आत येतो, तर ईश्वरी पुतळ्यासारखी एका जागी उभी असते. अर्णव खोलीत येतो आणि मिस इंदौर अशा 2-3 हाका ईश्वरीला मारतो. इशू अर्णवला उत्तरच देत नसते. मग आता अर्णव हा इशूला म्हणतो, मिस इंदौर काय गं, काय झालं? त्याबरोबर इशू म्हणते, नाही काय नाही, बोला ना काय? त्यावर अर्णव म्हणतो, अगं मी मगापासून 3 ते 4 हाका मारल्या तुला जवळपास, एकही हाकेला तू ओ दिलेला नाही आहेस. काय झालं? कसला इतका गहन विचार करतेस तू? त्याबरोबर इशू आता अर्णवला सांगायला लागते, अर्णव सर, अहो मी खरंच सांगते तुम्हाला, रात्रभर मी खरोखर जागी होते, पण मग अचानक मला झोप कशी लागली मला काहीच कळत नाही आहे. अहो रोज रात्री मला कधीच इतकी झोप येत नाही. पहिल्यांदा असं घडलं की मला एवढी गाढ झोप आली होती आणि हे सगळं घडून बसलं. आजींनी किती विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपवली होती आणि मी किती माती खाल्ली. त्यावर अर्णव म्हणत असतो, तू काहीही माती खाल्लेली नाही आहेस मिस इंदौर. हे सगळं कोणी केलं आहे आणि का केलं आहे हे मला कळलं आहे. त्यावर इशू म्हणते, कोणी केलं आहे सर, सांगा तरी. मग अर्णव इशूला सांगतो, या सगळ्याच्या मागे लावण्याचा हात आहे. लावण्याने मुद्दामून हे सगळं ठरवून केलं होतं. तिने मुद्दाम रात्री तुला झोप येईल यासाठी प्रयत्न केला. त्याच्यानंतर तू झोपल्यावर तिनेच आजीला तिथे आणलं आणि तू झोपली आहेस हे दाखवलं. आणि त्याच्या आधी तिने मुद्दामून स्वतःचा व्हिडिओ बनवून घेतला बायकांना हळदी कुंकू लावतानाचा. आता मी सोडणार नाही आहे तिला. आणि मग आता अर्णव येतो थेट लावण्याकडे आणि आता लावण्याला तो म्हणत असतो, लावण्या. त्याबरोबर आता अर्णवला स्वतःहून आपल्याजवळ आलेलं बघून लावण्या खुश होते आणि म्हणते, ए यार, तू स्वतःहून आलायस माझ्याकडे. त्यावर अर्णव म्हणत असतो, लावण्या
तू इतक्यात तिकडे ईश्वरी येते आणि ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते, अर्णव सर अहो जाऊ देत ना, नका उगाच काही बोलू, आजी चिडतील. त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर तू गप्प बस, मी तिच्याशी बोलतोय ना, मला तिच्याशी बोलू देत, तू एकही शब्द आमच्यामध्ये बोलू नकोस. आणि मग आता अर्णव हा लावण्याला जाब विचारायला लागतो, तू मुद्दामून केलंस ना सगळं, मुद्दामून रात्री तू मिस इंदौरच्या दुधामध्ये काहीतरी मिक्स केलंस ज्यामुळे मिस इंदौरला झोप लागली आणि तू मुद्दाम आजीलाही तिकडे आणलंस जेणेकरून आजीने मिस इंदौरला बघावं. जाणून बुजून तू हे सगळं घडवून आणलंस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही आणि काहीही प्रयत्न केलेस ना तरी तुझा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही आहे. कारण मी मगाशी आजीलाही सांगितलं आणि आता पुन्हा तुलाही तेच सांगतोय, मिस इंदौर रात्रभर जागी होती आणि ही गोष्ट मला माहीत होती. तिने व्रत पूर्ण केलं आहे, तिने आईच्या श्रद्धेचा अपमान केलेला नाही आहे. ती जेव्हा पौर्णिमा पूर्ण झाली तेव्हाच झोपली होती. त्याबरोबर आता अर्णव हा लावण्याबरोबर असं वागतोय हे बघून आजीला राग येतो. आजी म्हणते, चिंटू ही कोणती पद्धत आहे पाहुण्यांबरोबर असं वागण्याची. त्यावर अर्णव म्हणत असतो, आजी जर पाहुण्यांबरोबर वागण्याची ही पद्धत नसेल ना तर मग पाहुण्यांच्या वागण्याची सुद्धा ही पद्धत नसायलाच हवी. लावण्याला काय गरज होती आपल्या घरच्या गोष्टींमध्ये लुडबुड करायची. पाहुणी आहे ना ती, कोजागिरी पौर्णिमेसाठी आली होती. कोजागिरी पौर्णिमा रात्री दूध पिल्यानंतर संपली होती. तिला रात्रभर आपल्या घरी थांबण्याची मुळात काही गरज नव्हती. आपल्या घरातल्या बायकांनी रात्री जागं राहून येणाऱ्या बायकांना हळदी कुंकू लावायचं अशी पद्धत आईने सुरू केली होती. बाहेरच्या कुठल्या तरी मुलीने आपल्या घरात येऊन थांबायचं आणि आपल्या घरातल्या येणाऱ्या बायकांना हळदी कुंकू द्यायचं अशी कोणतीही पद्धत नाही. लावण्याचं लग्नही झालेलं नाही आहे, मग लावण्याने कोणत्या अधिकाराने घरात आलेल्या बायकांना हळदी कुंकू दिलं? बोल ना आता, ही पद्धत आहे का वागण्याची? पटतंय तुला हे सगळं आजी? त्याबरोबर अंजली म्हणते, मला सुद्धा चिंटूचं म्हणणं पटतंय. आजी मगाशी तू रागवली होतीस त्यामुळे मी सुद्धा तुला फार काही बोलले नाही, पण शेवटी चिंटू जे आता बोलला ना ते 100% नाही, 110% खरं आहे. पहिली गोष्ट, ईश्वरीने व्रत पूर्ण केलेलं आहे. ईश्वरीने आईच्या श्रद्धेचा अपमान केलेला नाही आहे. जेव्हा पूजा पूर्ण झाली, व्रत संपलं, तेव्हाच ईश्वरी झोपली. प्रत्येक बाईला तिने हळदी कुंकूही दिलं आणि तिला नमस्कारही केला. पण लावण्याचं काय? लावण्य का जागी राहिली रात्रभर? लावण्याने का बायकांना हळद कुंकू लावलं? काय अधिकाराने? नाही, एक वेळेस मी मान्यही केलं असतं, जर लावण्याचं लग्न झालेलं असतं तर सुहासिनीचा मान असतो हळदी कुंकू म्हणजे, म्हणून तिने एखाद्या बाईला हळदी कुंकू दिलं असं मी समजले असते. पण लावण्याचं तर लग्नही झालेलं नाही आहे, मग तिला काय गरज होती हे सगळं करण्याची? त्याबरोबर आता लावण्य म्हणायला लागते, यार खरं तर मी तुझ्या आईची प्रथा पूर्ण केली म्हणून तू मला थँक्स म्हणायला हवंस, तर तू मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोयस. त्यावर लावण्याला अर्णव सांगतो, मी तुला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नाही करत आहे, मी तुला आरोपी म्हणून घोषित करतोय. आरोपी नाही, तू गुन्हेगार आहेस, कारण तू खरोखर माझ्या बायकोचं व्रत पूर्ण होऊ नये ना यासाठी प्रयत्न केले होतेस. पण लक्षात ठेव, तुझ्या नाकावर टिचून मिस इंदौरने व्रत पूर्ण केलेलं आहे आणि तीच ह्या घरची सून म्हणून योग्य आहे आणि देवीने तिला आशीर्वाद दिलाय हे सुद्धा सिद्ध केलंय. याच्याने हेच होतं की ईश्वरीचं मन स्वच्छ आहे, साफ आहे आणि आता मला तुझ्याशी जास्त वाद घालायचा नाही आहे. लावण्य म्हणते, यार मग का भांडतोयस माझ्याशी तू? त्यावर अर्णव म्हणतो, हे बघ लावण्या प्लीज, उगाचच्या उगाच गोड बोलून मला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू नकोस, मला भुलवण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तू कितीही काहीही केलंस ना तरी मला काहीच फरक पडणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता तू ताबडतोब इकडनं निघून जा, चालती हो, आणि पुन्हा कधीच माझ्या घरातल्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये मी बोलावल्याशिवाय सहभागी होऊ नकोस. त्यावर लावण्य म्हणते, आजही मी स्वतःहून आले नव्हतेच, मला मामींनी आणि आजींनी इन्व्हाइट केलं होतं म्हणून मी आले. त्यावर अर्णव म्हणतो, याच्या पुढे लक्षात ठेव, तू माझे एम्प्लॉई आहेस ना, मग जर तुला मी बोलावलं तरच तू येत जा, माझ्या घरच्यांशी तुझा काहीही संबंध नाही, कळलं? तू फक्त माझं ऐकायचं, माझ्या घरच्यांचं नाही. एवढं बोलून अर्णव तिकडनं निघतो आणि वरती खोलीत जातो. ईश्वरीसुद्धा त्याच्या मागोमाग खोलीत येते. आता अर्णवने तिच्यासाठी लावण्याला जे काही झाडलेलं असतं ते बघून ईशूला खूप आनंद झालेला असतो. ईशू आता मनातल्या मनात खूप खुश असते. मनातल्या मनात तिच्या आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. ती म्हणत असते, वा, आज चक्क अर्णव सरांनी माझ्यासाठी लावण्याला झापलं, वा वा वा, एकदम बढिया काम होऊन गेलं. लावण्याने तसंही सगळं मुद्दामच केलं होतं, त्यामुळे लावण्याला सबक शिकणं गरजेचंच होतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.